वंदे मातरमवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात झुंपली आहे। भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधीवर बोलते अशी टीका वडेट्टीवारांनी चित्रा वाघ यांचं नाव न घेता केली। तर वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार उत्तर दिलेले आहे। वडेट्टीवारांना कोर्टाच्या निर्णयाची प्रत पाठवणार असं वाघ यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना फोन में देशभक्ती होनी चाहिए तिच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्ष जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंगळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात। या गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय, आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते, ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा।